जय आदिवासी, जय जोहार, जय भीम. आजच्या चहाद्यातील या आपल्या सर्व आदिवासी समाजाच्या माता बंधू भगिनींनी जो आक्रोश मोर्चा काढला त्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उपस्थित माझे सर्व आदिवासी बांधव, सर्व भगिनी, सर्व ज्येष्ठ, आपण बघतोय अनेक वर्षापासून आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी, बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्या विरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय केसी पाडवी साहेब असतील, माजी मंत्री पद्मा गवळी साहेब असतील, सुहास नाईक असतील, इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्वच लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. हायकोर्टाने देखील, सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूनेच निकाल दिलेला आहे. असं होत नाही म्हणून आता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही, कोणी तोडू शकत नाही. अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे. ते कदापि शक्य नाही. परंतु काही दिवसापूर्वीच जे काही हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून की हैदराबाद गॅझेटमध्ये देखील काही समाजांना त्या ठिकाणी आरक्षण असं म्हटलंय, परंतु त्या गोष्टी तथ्यहीन आहे. त्या गॅझेटमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने गॅझेटची त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आणि त्याच टायमाला गॅझेटचा पूर्ण अभ्यास करून आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीचे अध्यक्ष मराठा समाजाचे आदरणीय विखे पाटील साहेबांना नेमण्यात आलं. त्यांनीही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे, काल बघा आज देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅझेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा काही संबंध नाही. तर आपल्या आदिवासी आणि दलित समाजाचा संबंध येत नाही. तर त्या ठिकाणी आपल्या आरक्षणामध्ये कोणी शिरकाव करेल, कोणी घुसखोरी करेल, कोणाला दिलं जाईल. जोपर्यंत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे, भक्कमपणे आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहे. आपण अजिबात विचार करू नये की मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या त्या ठिकाणी मोदी साहेबांनी घरकुलं, तुम्ही बघा 2014 पासून किती मोठ्या प्रमाणात घरकुलं दिले. आज आपल्या समाजाची लोक पक्क्या घरामध्ये राहायला लागले. खेडोपाड्या, वाड्या, वस्त्या सर्व ठिकाणी राहायला लागले. सर्वांना घरापर्यंत पाणी पोहोचवणं, वीज पोहोचवणं हे सुरू केलेले साहेबांनी ते भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहे. आणि शासन, मी काही दिवसापूर्वीच जेव्हा या ठिकाणी गॅझेटचा आधार घेत काही समाजांनी आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्यावयाची मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलं. त्याला स्पष्ट इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे, त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये शासनाने, अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहील असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. मला मुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्वांनी आश्वासित केलंय की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, कोणीही त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाही. उलट ज्या लोकांनी बोगस त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करायची कारवाई मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेली आहे. 2 महिन्यामध्ये